आलो आता आम्ही ट्रेनमध्ये तर बसलोय. तर आम्ही विचार केलेला की आम्ही डायरेक्ट नाशिकला जाऊ, पण नाशिकला नाही गेलो कारण की ट्रेन आमची सुटली ती. तर त्याच्यामुळे आम्ही पुढल्या स्टेशनवरून कसाऱ्याची ट्रेन पकडली आहे. तर आम्ही कसाऱ्याला उतरू, तिथून मग आम्ही नाशिकची बस असेल नाही तर काय टॅक्सी कार वगैरे कॅब करू काहीतरी, आणि त्याच्यानंतर आम्ही मग पुढचा प्रवास करू. तर मी तुम्ही पुढे बोला की मराठीत करू की हिंदीत करू, मला तेच कळलं नाही. चलो दिल्ली. तर गाईज आम्ही आता टॅक्सीमध्ये तर बसलोय, पण तुम्हाला कसाऱ्यावरून आहे ना टॅक्सीमध्ये जेव्हा तुम्ही पकडणार ना तिकडे तुम्हाला बाहेरच मिळणार, ते लेफ्ट हँड साईडलाच आहे. तर तिथं तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल. त्याची बार्गेनिंग चांगली असेल ना तर त्याला तुम्ही पुढे करा, आणि जास्तीत जास्त होईल तर मराठीमध्ये बोला, कारण की तुम्हाला थोडी बार्गेनिंगमध्ये हे होणार. आणि तिथे जसं की तुम्हाला नाशिक कसाऱ्यापासून नाशिक तुम्हाला फक्त 70 100 लाईक तेवढ्यामध्येच येणार. 100 रुपये पकडून चला, 100-150, पण बार्गेनिंग करा गाईज, नाही तर तुम्हाला काय तुम्ही नवीन असणार तर तुम्हाला वेळा पण बनवू शकता. तर आम्ही आता चालू आहे द्वारकाला उतरू, नाही तर आम्ही ते बोलले की त्र्यंबकेश्वरचं एक डायरेक्ट ऑप्शन पण आहे. तिथं त्र्यंबकेश्वर काय बोलले त्रिंबक करून काहीतरी काय तिथे पण उतरायला बोले, पण आम्ही बोलू नको, आम्ही द्वारकाला उतरून तिथून गंगा पण फिरू. तर आम्ही विचार केला की तिथं हॉटेल वगैरे घेतो, तिथं स्टे करूया. मग त्याच्यानंतर आम्ही विचार केला तिथं स्टे करून मग आम्ही डायरेक्ट रेस्ट करून डायरेक्ट आम्ही निघूया, डायरेक्ट गेला आंघोळ वगैरे करून त्र्यंबकेश्वरला. मग तसं आम्ही विचार केला. मग चला मग तुम्हाला आता पुढे सांगतो की कसं आम्ही. तर आता आमचं टायर थोडा पंक्चर झालं, तर त्याच्यामुळे तर आता थोडासा टाईम लागेल मला वाटतं. तर आता आमच्याकडे ऑलरेडी एक टायर आहे, ते आम्ही आता चेंज करू. तर आम्ही विचार करतो तर मला एक उचलावं लागेल. तर मी नाही उचलत, ते करतील. तर आपण त्याबद्दल चाय नाश्ता काहीतरी करू. चला आता इथं आलो ना, आम्ही चहा प्यायला चाय नाश्ता करूया. आम्ही आरोग्य त्याला वाचता चाय नाश्ता. चाय चांगली म्हटलं भाऊ. रस प्यायला म्हटलं वा. त्या गावाला आलो आम्ही आता, त्या गावाला बोलूया, कारण की आता तसंच बोलावं लागेल, नंतर लोक आम्हाला वेगळे समजतील. तर काय म्हटलं दोस्तांनो, तर चांगलं वाटायला लागलं. दादा चाय चांगली बनवली आहे, मस्त लागते. अमृतुल्य आहे ना? हा अमृतुल्य आहे, मस्त चाय. आता आम्ही आमची इथं कुठलेला पितो चाय झाडाची चांगलीच नसत. तिथे काय फक्त ते नागोरी पिया पाण्यावाले. आमची इथे फक्त का तुम्हाला काय नागोरीत भेटणार, नाहीतर आता नवीन आले तर आता ही चांगली लागली तर चांगली पॅकिंग करू. तो बोला तुमच्यासाठी पण करतो, पार्सल घेऊन चालू इथून डायरेक्ट कुठल्याला. आता चाय नाश्ता कोणाचा टायर पण काय म्हणजे झाला वाटत झालं. हॉटेलवरती आलोय, आणि सध्या तरी तुम्हाला जेव्हा तुम्ही तिथून टॅक्सी वगैरे मिळणार त्या कसाऱ्यावरून, तुम्ही तिथून टॅक्सी केली होती ती तुम्हाला मी सांगितलं, आणि मग तिथून आम्हाला त्यांनी द्वारकाला सोडलं. तर द्वारकावरून आम्ही रिक्षा पकडली, पण तुम्ही रिक्षावरती जास्त हे नका करू, कारण की रिक्षावाले खूप चार्जेस करतात. तुम्ही कॅब करा, नाहीतर कोणाला विचारून तसा तुम्ही बुक करा, कारण की इथं खूप पैशांच्या विरुद्ध खूप काही प्रश्न करता आले, जास्त तुमच्याकडून चार्ज करून घेणार. तर तुम्ही याच्यापेक्षा कॅब करा, नाहीतर कोण ओळखीचं असेल तर त्याच्या हिशोबाने करा. बाकी त्याच्यानंतर आम्ही तिथून रिक्षा करून BSC काय बस स्टँड आहे तिथे आलोय. तर तिथून मग आता आम्ही विचार केला की इथून त्र्यंबकेश्वरचे 5-5 मिनिटात बस मिळतात. तर ते CBS करून काहीतरी आहे, CBS बस स्टॉप, जसं तुम्ही ऐकलं असेल. तर आपण तिथे आल्यावरती आता बस आम्ही बघतोय. आता आम्ही इथं फ्रेश हो झाल्यावरती तुम्हाला बघू, तर आम्ही पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही बघू शकता आता मी कुर्ता घातलाय, आणि तुम्ही कमेंट करा की कुर्ता कसा वाटतं.
तर आता आता आम्ही निघणार आहे. तर बस आता त्या साईडलाच उभे आहेत. तर आता आम्ही बघू, कारण की आम्ही या साईडला जवळपासच बुक केलंय, कारण की जास्त लांब फिरायला नको. तर आता माझे भाऊ लोक पण रेडी झाले. तर तुम्ही बघू शकता. तर आता थोड्या वेळाने आम्ही निघूया आणि एक भाऊ आहे तो व्हिडिओ काढेल. तर आता आम्ही बघू, तर विचारू आता किती काय पैसे असतील त्याचे. तर चला तर आम्ही बसमध्ये बसलोय. आता बसमध्ये आम्ही तिथं तुम्ही आले ना, तर तुम्ही ते बस चौकशीकडे तिथे एकदा विचारा की किती बस नंबर काय आणि त्र्यंबकेश्वरला बस कोणती जाणार, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना प्राइस वगैरे विचारून घ्या. तर आम्हाला पर पर्सन 51 रुपीज पडले. तर आम्ही 5 जण आहे. तर 5 जणांचा तुम्ही याच्यात बघू शकता 255 होता ते फक्त. तर आम्हाला इथून चांगलं पडलं. तर आता आम्ही बसून चालले, काय गर्दी वगैरे काय नाही आहे, हवामान पण चांगलं आहे. तर चला पुढे तुम्हाला दाखवतो आता काय. हे नाही तर आम्ही आता लाईनीमध्ये उभे. लाईनीमध्ये आता आम्हाला 1 घंट्याच्या वरती झालं. तर आता सध्या तरी लाईन थोडीफार पाहिजे आणि आम्ही 3 टप्प्याटप्प्याने आय थिंक आहे. तर आम्ही तसं पार करत आम्ही. तर आपण थोड्या वेळाने दर्शन येतं तुम्हाला आम्ही दिला. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. तर गाईज आमचं फायनली दर्शन पूर्ण झालंय आणि तुम्ही बघू शकता आम्हाला दर्शन करून आम्हाला खूप चांगलं वाटलं. पाठीच मंदिर आहे. आणि सध्या तरी मी एक सांगण्याचं तात्पर्य येतो की आम्ही 3 घंटे लाईनमध्ये लागून आणि प्लस वरतून आम्ही खूप मजा केली, एन्जॉय केला. लाईनमध्ये एवढं काय तुम्हाला असं खूप स्ट्रेस वाटणार, म्हणजे तुम्हाला बोर होऊन जाणार. पण जेव्हा तुम्ही अखेरला म्हणजे नंतर तुम्ही जेव्हा महादेवच्या ह्याच्यात येणार तर तुम्हाला खूप बरं वाटणार. तुमचं जेवढं पण स्ट्रेस असेल सगळं खतम होऊन जाणार, संपणार. माझी हिंदी मराठी थोडी मिक्स आहे तर त्याच्यामुळे सॉरी. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कारण की तुम्ही मला जॉईन करणार तर मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत दिसणार. चला बाय.